नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. नॅशनल नगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दलाचा एल्गार, बाबा कुरेशीवर मोक्का लावा, संपत्तीवर बुलडोझर चालवा. नॅशनल नगर गोवंश कत्तल प्रकरणात बजरंग दल आक्रमक, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. जालना शहरातील नॅशनल नगर परिसरात उघडकीस आलेल्या अवैध गोवंश कत्तल प्रकरणावरून सकल हिंदू समाज आणि बजरंग दलाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील फरार आरोपी सरफराज उर्फ बाबा बुडन कुरेशी याला तातडीने अटक करून त्याच्यावर मोका अंतर्गत कठोर कारवाई करावी, तसेच त्याच्या अवैध कत्तलखाना आणि संबंधित घरासह मालमत्तेवर कायद्यानुसार बुलडोझर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. गोतस्करीला आळा घालण्यासाठी केवळ गुन्हा दाखल करून थांबवू नका, तर या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन कठोर कारवाई करा, अशी भूमिका बजरंग दलाने मांडली आहे. प्रशासनाने तातडीने कारवाई केली नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला आहे. 7 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30च्या सुमारास चंदनझिरा पोलिसांना नॅशनल नगर परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशाची कत्तल करून मांस विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता अंदाजे 136 किलो गोवंशाचे मांस तसेच 5 जीवित गोवंश आढळून आले. पोलिसांनी गोवंश ताब्यात घेत मोठा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सरफराज उर्फ बाबा बुडन कुरेशी, अरबाज उर्फ मुन्ना बुडन कुरेशी आणि शाहनवाज बुडन कुरेशी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यापैकी दोघांना ताब्यात घेतलं असून सरफराज उर्फ बाबा बुडन कुरेशी हा फरार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकरणातील फरार आरोपीला तातडीने अटक करून त्याच्या कथित गोतस्करीच्या नेटवर्कची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बजरंग दलाने केली आहे. तसेच अवैध कत्तलखान्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यासोबतच संबंधित मालमत्तेबाबतही कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. गोवंश कत्तलीसारख्या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आरोपीवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दिला. दरम्यान या प्रकरणात पोलिसांचा पुढील तपास सुरू असून फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे. बजरंग दलाच्या आक्रमक भूमिकेमुळे आता या प्रकरणातील पुढील पोलीस आणि प्रशासकीय कारवाईकडे जालन्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. नेशनल नगर के अंदर चंदनझिरा पुलिस ने 7 तारीख के दिन सरफराज कुरैशी उर्फ बाबा कुरैशी के कत्ल खाने के ऊपर रेड किए। वहां पर उनको बड़े पैमाने पर गोमांस मिला और एक जीवित गाय और 4 बड़े नंदी बैल, जिसकी अभी श्रावण महीने में हिंदू जो हम भोलेनाथ की पूजा करते हैं उनकी सवारी नंदी 4 जीवित वहां पे पकड़े श्रावण के पवित्र महीने के अंदर। तो हमारा यह आयुक्त मैडम ने जो हमारे 4 तारीख के दिन हमें जो प्रशासन ने जो हमें जबान दिया था कि किसी के भी कत्ल खाने में अगर यह गोमांस पकड़े जाता है तो वह कत्ल खाने के ऊपर और उसकी अवैध संपत्ति उसके घर के ऊपर यह बुलडोजर की कार्रवाई होगी, यह हमें आश्वासन दिया था। तो क्या प्रशासन अब बाबा कुरैशी उर्फ सरफराज कुरैशी के घर पर और उसकी अवैध संपत्ति को जब्त कर उन पर बुलडोजर चलाएंगी, उनकी कार्रवाई करेंगी? इसी की सकल हिंदू समाज की तरफ से यह मांगनी है। नहीं तो हम बड़े पैमाने पे यहाँ पर आंदोलन करेंगे, यह आप इसको ध्यान में रखिए। नहीं तो हमारा विश्वास यह प्रशासन शासन के ऊपर से उठते जाएगा अगर इसके घर के ऊपर जो ये बहुत बड़े पैमाने पे ये गोमांस की तस्करी करता है। यह इसका बहुत पहले नाम है, इसको मोक्का के अंतर्गत इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। ये अभी भी फरार है, इसकी गिरफ्तारी तुरंत होना चाहिए। यह हमारी प्रशासन से यह निवेदन है। जो मुख्य आरोपी है बाबा कुरैशी, वो अभी तक फरार है और वो बाबा कुरैशी है, वो बहुत बड़ा गो माफिया है। वो बड़े पैमाने पे पूरे शहर में गोमांस सप्लाई करता है। उसको मोक्का के अंतर्गत उसके ऊपर कार्रवाई होना चाहिए। ये हमारा शासन से ये हमारा निवेदन है। चेतन वर्मा।